राज्यातला द्राक्ष उत्पादक वाढता उत्पादन खर्च आणि हवामान बदलामुळे पिकाचं होत असलेल्या नुकसानीनं त्रस्त आहे। आज द्राक्ष शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी किमान 1 लाख ते 1.25 लाख रुपये खर्च येतो। पण सोलापूर जिल्ह्यातल्या निंबर्गीच्या धर्माराव बिराजदारांनी हा खर्च एकरी अवघ्या 40,000 रुपयांवर आणलाय। झिरो बजेट नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवामृत आणि दशपर्णीच्या मदतीने त्यांना द्राक्ष शेतीचा रासायनिक खत आणि कीडनाशकांवरील खर्च कमी करण्यात यश मिळाले। केवळ मणी सेट होईपर्यंत ते 2 ते 3 वेळा M45 आणि 22टींचा फवारा घेतात। बिराजदार द्राक्ष विकण्याऐवजी बेदाणा करून त्याची विक्री करतायत। यंदा त्यांना 2 एकरात अंदाजे 8 ते 9 टन बेदाणा उत्पादनाची अपेक्षा असून यापासून 2.5 लाख रुपयांचा खर्च वगळता त्यांना किमान 12 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे। त्यांच्या द्राक्ष शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण सोलापूर जिल्ह्यातल्या निंबर्गीला जाणार आहोत। 5 वर्षात दवण्या रोगाचं काय एक पाला पण सापडलं नाही अजून। धर्माराव बिराजदार म्हणतायत ते खरं आहे, कारण त्यांनी द्राक्षांच्या लागवडीपासून रासायनिक खतांऐवजी जीवामृत आणि दशपर्णीचा वापर केलाय। त्यामुळे आज त्यांची द्राक्षबाग निरोगी आहे। पण यासाठी त्यांना मोठ्या दिव्यातून जावं लागलंय। 1986 पासून शेती करताना पारंपरिक ते रासायनिक, रासायनिक ते सेंद्रिय आणि सेंद्रिय ते झिरो बजेट शेती असा त्यांचा प्रवास झालाय। रासायनिक खत वापरून पीक करू लागलो, ते बोर असल्यामुळे बागायती पण करू लागलो। ते उत्पादन येत होतं, तरी पण त्याच्यात खर्च जास्त, उत्पादन कमी, त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच चालत आहे दरवर्षाप्रमाणे। त्याच्यात ते ज्वारी, गहू, हरभरा, कोरडो पीक जास्त होते, बागायती पीक कमी होते त्यावेळेला। तर ऊस होता, तरी पण ते ऊसाचं ते खर्चाला आणि त्याला काही ताळमेळ बसत नव्हता, उलटा कर्ज वाढतच गेलं त्यावेळेला। रासायनिक शेतीला पर्याय म्हणून त्यांनी सेंद्रिय शेती स्वीकारली, पण सेंद्रिय पद्धती देखील खर्चिक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। सुधारित पद्धतीनं थोडे सेंद्रिय खत वापरून बघितलं। सेंद्रिय खताला पण 2 वर्ष उत्पन्न चांगलं निघत होतं। त्याच्यानंतर सेंद्रिय कार्बन कमी झाल्यामुळं ते कर्जच जास्त वाढू लागलं। त्याच्यामुळं ते पण थोडं हे मिळालं नाही, मानसिक समाधान मिळालं नाही। त्याच्यानंतर मी थोडक्यात ते सरांची भाषण थोडा मंद्रुपमध्ये लेक्चर ऐकलो, सुभाष पाळेकर सरांची। तेव्हापासून जीवामृत त्यांनी सांगितल्यामुळं त्या जीवामृत काय म्हणून ते प्रयोग करायला सुरू केलं माझ्या शेतात। 7 ते 8 वर्षांपूर्वी त्यांनी सुभाष पाळेकरांच्या तंत्राची माहिती मिळवली आणि बिराजदारांनी द्राक्ष शेतीत मागे वळून पाहिलंच नाही। त्यांनी 2008 मध्ये झिरो बजेट तंत्रानंच द्राक्ष लागवड केली। 10 फुटाला सऱ्या पाडून घेतलो, ते 5 फुटाला एक बेंगळूर डॉगरेज लागण केलो। त्याच्यानंतर बेंगळूर डॉगरेज लागलं तर दर 21 दिवसांनी जीवामृत खाली ड्रीप खाली सोडत गेलो, दर 21 ते 1 महिन्याने जीवामृत सारखा सोडत गेलो। त्याच्यानंतर ऑक्टोबरला डोळे बांधून घेतलो, थॉम्सन जातीचे डोळे बांधून घेतल्यावर ते कलम डोळे झाल्यावर दर 15 ते 20 दिवसाला जीवामृत स्प्रे आणि रबडी जीवामृताची वर स्प्रे देत गेलो। त्याच्यानंतर ऑक्टोबर छाटणी झाली त्यावेळेला, त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क, जीवामृताचे स्प्रे, बोर्डोचे स्प्रे, ताकाचे स्प्रे, असं एक टप्प्याने जसजसं पीक वाढत जावं लागलं तसं स्प्रे घेत गेलो। झिरो बजेट तंत्रानं लागवड केल्यानं गेल्या 5 वर्षात त्यांनी बागेतलं तण काढलं नाही। त्याचा आच्छादनासाठी चांगला फायदा झालाय। जोमदार वाढ आणखी निरोगी झाड पीक येऊ लागलं, त्यामुळे मला या जीवामृतमुळे हे होऊ लागलं असं तसं वाटल्यामुळे मी ते खुरपायची अगोदर खुरपणी करायचे ते सोडून दिलो। पहिल्या वर्षीचं खुरपणी वगैरे काय करतं ते गवत तिथंच वाढू दिलो। त्याच्यामुळे ज्याची ज्या तिथे तेच गवत वाळून पडून तिथंच खत होऊ लागलं। ते रान थोडं पोकळ काढल्यावर गांडूळ दिसू लागले खालच्या बाजूला जीवामृत सोडल्यामुळं।
त्याच्यामुळे जमीन बलवान होऊ लागलं. झिरो बजेट तंत्रानं द्राक्ष लागवडीत रसायनांऐवजी दशपर्णी, जीवामृत यांचे फवारे सुरू केले. त्यामुळे द्राक्षांच्या वेलींची रोगप्रतिकार क्षमता वाढल्याचं त्यांच्या लक्षात आलं. रासायनिक तर खाली बंदच केले. त्याच्यानंतर वाढ जोरात होत असल्यामुळं केमिकलचं झाडात जावण्याने कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव दिसलाच नाही. रोग झाड सशक्त आणि एकदम जोरदार वाढ असल्यामुळे भरपूर होमोसायटिन हे खालच्या बाजूला भरपूर पांढऱ्या मळ्या भरपूर आहेत. त्याच्यामुळे कोणता रोगराई अजूनपर्यंत झालेला नाही झाडाला. बिराजदार यांनी गेल्या 4 हंगामात द्राक्षांची विक्री न करता बेदाणा बनवण्यावर भर दिलाय. बेदाणा निर्मिती करताना देखील ते रसायनांचा वापर करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बेदाण्याला बाजारात वाढता भाव मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. लोकांना माल दिला म्हणजे ते व्यापाऱ्यांनी फसवणूक होईल म्हणून या भीतीपोटी मी बेदाणाच करत असतो. पहिल्या वर्षी 6.5 टन आणि दुसऱ्या वर्षी 7.5 टन असं सरासरी 7.5 टनाचं दरवर्षी उत्पन्न घेत आलो. सगळ्या ओपन मार्केट तासगावला आणि यावर्षी सोलापूरला मार्केट झालेलं आहे. चालू वर्षी साधारणतः 9 टन पडेल असा अंदाजे आहे. यावर्षी साधारण मार्केटमध्ये 160 रुपयाने भावाने चाललेला आहे. यंदा बिराजदार यांना 9 टन बेदाणा निर्मितीतून अंदाजे 14.5 लाखांचं उत्पन्न मिळेल. तर 2 एकर द्राक्ष आणि बेदाणा निर्मितीचा 2.5 लाखांचा खर्च वगळता त्यांना 12 लाखांचा नफा मिळणार आहे. रासायनिक खतांना पर्याय असलेल्या जीवामृताचा वापर कसा केला ते जाणून घेऊयात. साधारण जीवामृत तयार करतो. जीवामृतमध्ये 10 किलो शेण, 5 लिटर गोमूत्र, आणखीन 1 किलो तुरीचे पीठ, 1 किलो गूळ, आणखीन साधारण जीवाणू असलेलं माती वाटेवरच्या किंवा झाडाखालची 1 किलो माती, पाणी 200 लिटर पाण्यामध्ये हे मिसळून 7 दिवस आंबवणे. रोज सकाळी संध्याकाळी घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवायची गोल रोज 2 वेळा. 7 दिवस आंबवून प्रति ड्रीप खाली 1 ते 2 लिटर ड्रीप खाली बकेटमध्ये घेऊन बाया लावून खाली 1 लिटर सोडून द्यायचं दर 21 ते महिन्याने. मी साधारण एप्रिल छाटणी केल्यावर 4 ते 5 वेळा वापरतो. पहिला आणि नंतर ऑक्टोबर छाटणीला 6 वेळा वापरतो. त्याच्यात सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त प्रमाणे जीवामृत तयार करताना गाय किंवा म्हैस याल्यावर त्याचे जे चीक निघते ते चीक साधारण ते जीवामृत मध्ये मिसळलेला मला जास्त रिझल्ट आणखीन एकदम जमीन सुधारल्यासारखं वाटलं. जीवाणू जास्त पटीनं वाढल्यासारखं वाटले. रासायनिक फवारण्याऐवजी जीवामृत आणि दशपर्णीच्या फवाऱ्यांमुळे प्रत्येक वेलीची रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचा त्यांचा अनुभव आहे. गोमूत्र जास्तीत जास्त गोमूत्र आणि ताकाचीच विशेष भर जास्त आहे. गोमूत्रामुळं कोणतेही लहान किड्या वगैरे होत नाहीत. सर्वसाधारण झाडाला निरोगी ठेवते. ताक आणि गोमूत्र ह्याच्यावर जास्तीत जास्त भर आहे. ते खाली जमिनीमध्ये जीवामृत सोडल्यामुळं जमिनीत पोकळी निर्माण होतं आणि केचवा तर भरपूर होतात. केचवा झाल्यामुळे जमीन भुसभुशीतपणा येतो आणि हवा खेळती राहतो. जास्तीत जास्त गांडूळ जितकी तयार होतील तितकी अंतर मशागत केल्यासारखं ते आपोआपच होतं. एकदम रान मऊ आणि जोरदार गवताची पाचोळा वगैरे तिथंच आपोआपच वाळून कुसतात. खुरपणी अजिबात करते. आता 5 वर्ष झाला अजिबात खुरपणी नाही. वर जे करते जियाच्या ऐवजी मी सप्तधान्य अंकुरचं स्प्रे घेतो. त्याची पण रिझल्ट फार चांगला आलाय. ते केव्हा कीड वगैरे ढगाळ वातावरण कीड वगैरे झाले असतील तर ते लसूण आणखीन हिरवी मिरचीची ठेचा त्याची स्प्रे घेतो. ह्याच्यामुळे एकंदरीत टोटलमध्ये झाडच निरोगी आणि सशक्त झाल्यामुळे रोगराईची प्रादुर्भावच आढळलेला नाही. आता 5 वर्षात दवण्या रोगाचं काय एक पाला पण सापडलं नाही अजून.
द्राक्षांची शेती करताना अचानक हवामान बदलते वेळी बिराजदार M45 आणि 22 टीन या बुरशीनाशकांचे फवारे घेतात. साधारण ऑक्टोबर छाटणी केल्यावर सर्वसाधारण ते बाग पोंगावस्थेत असताना 10 अर्काचा स्प्रे घेतो. त्याच्यानंतर बाग फुटून आल्यावर लसणाचा आकार आल्यापासून ते फ्लॉवरिंग होईपर्यंत की त्यावेळेला वातावरण ढगाळ आणखी पावसाळ्याचे वातावरण असतात. त्याच्यामुळं नाईलाजाने दवण्या आणखीन जंतुमानस ह्या रोगासाठी केमिकल स्प्रे 1-2 पडतात. M45, 22 टन वगैरे. त्यावेळी ते मणी सेटिंग होईपर्यंत केमिकलचे स्प्रे होतात 13 दिवस. त्याच्यानंतर एकदा मणी सेट झाल्यावर 10 अर्क ताक असल्या साधा स्प्रेवरच कडेपर्यंत नेता येतो. आणि 70 ते 75व्या दिवशी निंबोळी पेंड, करंजी पेंड जमिनीत ड्रीप खाली बांधून घेतो. त्याच्यामुळे सुगर पण वाढतो. केवळ सुभाष पाळेकरांमुळे आज आपल्या द्राक्ष शेतीचा रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा खर्च वाचल्याचं बिराजदार सांगतात. सुभाष पाळेकर सांगितल्याप्रमाणे ते अनुभव करून बघितलं. गांडूळमुळे जमीन भुसभुशीत आणि हवा खेळती राहून पांढऱ्यामुळे भरपूर सुटून झाड निरोगी आणि सशक्त राहतात. हे अनुभवायला मिळालं. आज बिराजदार यांच्या जीवामृत दशपर्णी वापरून आलेल्या द्राक्ष शेतीची पाहणी करण्यासाठी परिसरातले द्राक्ष उत्पादक येऊ लागलेत. वाढत्या खर्चानं त्रस्त झालेले शेतकरी आता या पद्धतीकडे वळण्याचा विचार करतायत. दर आठवड्याला एकदा श्री धर्मराव आनंदाप्पा बिराजदार यांच्या नैसर्गिक झिरो बजेट शेतीला आठवड्यातून एकदा व्हिजिट करतो. व्हिजिट केल्यामुळे त्यांची सेंद्रिय शेती एकदम पाहण्यालायक आहे. माल क्वालिटी चांगली आहे. त्याचा रेट पण भरपूर आहे. त्यांचं 5 वर्षापासून ही शेती म्हणजे नैसर्गिक शेतीचं चालू आहे. त्यांचं बघून इतर निंबरीतले साधारण 7-8 शेतकरी नैसर्गिक पद्धतीने करत आहात. आणि द्राक्षेला जिये अजिबात करत नाहीत. जिये न केल्यामुळे तर दावणी रोग पडत नाही. दावणी न पडल्यामुळे त्याचं रोगराई कंट्रोल येते. रोगराई येण्यामुळे त्याला औषधाचा जो खर्च आहे, औषधाचा खर्च वाचतो. त्यामुळे शेतकरी सध्या नैसर्गिक शेतीवर भर देत आहेत. त्या अजून पुढच्या वर्षी 20 ते 25 शेतकऱ्यांचा आम्ही ग्रुप करून सेंद्रिय शेतीवर भर देणार आहोत. रसायनांचा वापर कमी केल्यानं बिराजदार यांची द्राक्ष आणि बेदाण्याला मागणी वाढतीये. आपलं मध खातं की मी बेदाणा खातो एवढी चव ते आपल्या नैसर्गिक प्लॉटमध्ये मिळतो. रासायनिक खत मध्ये द्राक्ष खायला गेलं तर घसा दुखतोय, संडास लागतो. आपल्या द्राक्षाला पाव अर्धा किलो खाल्लं तर साईड इफेक्ट अजिबात नाही. आता 14 वर्षाचा अनुभव जे काही 4 वर्षापासून खात आले ते दरवर्षी खायला मुद्दाम म्हणून आपल्या बागेला येतात. तरी पण मला याचा सुभाष पाळेकर सांगितल्यासारखं जर का ह्या पद्धतीनं शेती करत गेलो तर सर्वसाधारण शेतकरी जास्तीत जास्त उत्पादनामध्ये वाढ होऊन त्यांची आर्थिक बाजू सक्षम होतो. हवामान बदलामुळे आणि रसायनांच्या वाढत्या खर्चानं हैराण झालेल्या राज्यातल्या द्राक्ष उत्पादकांना धर्मराव बिराजदारांचा अनुभव नक्कीच फायदेशीर पडेल. सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट नैसर्गिक तंत्रज्ञानाने निंबर्गीचे धर्मराव बिराजदार गेल्या 5 वर्षापासून द्राक्ष पिकाचं उत्पादन घेत आहेत. त्यांना वार्षिक सरासरी 14.5 लाखांचं उत्पादन या द्राक्षापासून होतंय. त्याचबरोबर यांचे विषमुक्त आणि सेंद्रिय द्राक्षांना बाजारात मोठी मागणी आहे. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, निंबर्गी, सोलापूर.